गणित भाग 1 2024 रोजीचा पेपर आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी उत्तर देणे बरोबर नाही तर अचूक उत्तरे देणे एकदम आवश्यक आहे. पहिली कळलेली जागा, या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू कोणत्या टक्के कर असतो तर 0% कर असतो. ऑप्शन क्रमांक सी हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 2 नंबर रिकाम्या जागा, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे तर पहिलं ए नंबरचं ऑप्शन आहे. अशा प्रकारचा ह्याच्या आधी 3 वेळेस प्रश्न पडलेला होता. या ठिकाणी जास्तीत जास्त डिग्री म्हणजे वर्ग 2 असला तर ती वर्ग समीकरण असतं. त्यानंतर 3 नंबरची कळलेली जागा, या ठिकाणी मार्च 23 रोजी विचारलेली 4x + 5y = 19 हा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? या ठिकाणी उत्तर 3 येते. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे. या ठिकाणी x ची किंमत टाकून सोडवायचं आहे. 3च्या पहिल्या 5 पटीची बेरीज टुमटुम आहे 45 म्हणजे 3च्या पाड्यातील पहिल्या 15 पर्यंत संख्यांची बेरीज करायची. त्यानंतर यातील बी प्रश्न आहे. बीतला पहिला, या ठिकाणी CGST 9% आहे तर GST किती असेल? 9 × 2 = 18, 18% असेल. आणि या ठिकाणी एक्सचं फॉर्म्युला वापरून सोडवायचं होतं. 2 नंबरचं उत्तर dx/dy बरोबर जे किमती ठेवून 14 उत्तर येते. त्यानंतर 3 नंबरचं 2 नाणी म्हणजे 2 टाकले तर काय येणार आहे? 4 4 येणार आहे. S बरोबर HH ST TH TT 4 आणि 4 नंबरचं मार्च 2023ला पडलेला होता. ह्याचा प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी होती म्हणजे कृती पूर्ण करा. 4 मार्कासाठी 2 लिहायचे होते. पहिल्याला NS वरचे एसमध्ये किती नंबर आहेत तेवढे काउंट करायचे होते आणि त्या बॉक्समध्ये लिहायचे होते. त्यानंतर पुढं जे उत्तर आहे NA म्हणजे एमध्ये किती नंबर आहेत? 3 आहेत. त्या ठिकाणी 3 लिहायचं होतं. प्रोबॅबिलिटी P(A) तिथं NS आणि P(च्या जागेला थोडं 3/6 3 किती 3 दोन्ही 6 1चे 2 उत्तर असं येते. तुम्ही काढू शकता. या ठिकाणी 70 T1ची येते, T3ची 50, Aची किंमत 70 आणि D बरोबर -10. त्यानंतर x + y = 3. या ठिकाणी पहिल्याची x ची किंमत 3 दिली असतात त्याची y ची किंमत 0 निघते आणि y ची किंमत 5 दिली तर -2 निघते. त्यानंतर दुसरा प्रश्न, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी 1 सभा भेटण्याची संभाव्यता. पहिल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, ते व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न एक सामायिक समीकरण आहे ते सोडवायचं आहे. दोन्ही समीकरण एकाखाली एक लिहून ते y ला y कॅन्सल करून x ची किंमत आणि नंतर y ची किंमत काढायची. x ची किंमत निघते पहिल्यांदा, त्यानंतर y ची किंमत काढायची. x ची किंमत 2 निघते आणि त्यानंतर y ची किंमत तेही 2 निघते. त्यानंतर तिसरा प्रश्न याचं अवयव पद्धतीने सोडवा. या ठिकाणी असा आहे. चौथा प्रश्न, दिलेल्या अंकगणित श्रेणी अशा प्रकारचे उत्तर या ठिकाणी येत आहे. T 24 1 येते. त्यानंतर पाचवा प्रश्नाचे या ठिकाणी अशा प्रकारचे उत्तर येते. मध्ये 25.3 आहे. त्यानंतर तिसऱ्यातलं ही ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी यामध्ये सोडून दिलेली आहे. या प्रकारे तुम्ही जर लिहिलेलं असेल तर तुमचं उत्तर एकदम योग्य येते. या ठिकाणी 45,000 उत्तर कसं येतं तर या ठिकाणी 50मधून 5,000 वजा केलं तर तुमचं 45 उत्तर येते. असं तुम्ही सोडू शकता. उलटं ॲक्टिव्हिटी सगळ्या उलट्या सोडवायच्या असतात. उत्तर एकदम बरोबर येतं. 18% या ठिकाणी खाली आहे. 18चं वर 18% लिहिलं की मार्क मिळते. या ठिकाणी 4,050 दोन्ही ठिकाणी येते. त्यानंतर ची किंमत पुटअप करायची होती आणि त्याचा वर्ग घेऊन या प्रकारे सोडवायचं होतं. 5ला 5 कॅन्सल होऊन अशा प्रकारे 1 ची किंमत 7 येते. यातले बी प्रश्न, बीतला पहिला प्रश्न अशा प्रकारे याचं उत्तर आहे. तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर यातील दुसरा प्रश्न सचिनचा आहे. या ठिकाणी गुंतवणूक केलेलं या प्रकारचं याचं उत्तर इथं दिलेल्या प्रमाणे आहे. जर तुम्ही सोडवलं असेल तर तुमचं एकदम बरोबर आहे. त्यानंतर यातील तिसरा प्रश्न 3 मार्कासाठी आहे. हे संभवतः या टॉपिकमधला प्रश्न होता. यामध्ये 2 प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये दोन्ही अशा प्रकारे तुमचं उत्तर आले आहे. 5 ची 6 आणि 1 उत्तर आलं असेल तर तुमचं एकदम योग्य उत्तर आहे. त्यानंतर यातील चौथा प्रश्न आयतालेख काढायचा होता. या ठिकाणी आयतालेख तुम्ही काढून घेतलेला असेल. त्यानंतर यातील चौथा क्वेश्चन 4मधील पहिला प्रश्न या प्रकारे अशा सोडवायचा होता. त्यानंतर यातील चौथ्यातला दुसरा प्रश्न GST टॉपिकवरचा होता. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगमधला होता. तर या ठिकाणी
या प्रकारे असं जर तुम्ही सोडवलं असेल तर तुमचं एकदम उत्तर बरोबर आहे. 4पैकी 4 तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी मध्यकसाठी मीडियन काढण्यासाठी या प्रकारे जर तुम्ही अशा प्रकारे सोडवलं असेल तर तुमचं उत्तर योग्य आहे. तुम्ही स्टेप वाईज बघत जावा आणि उत्तर मध्यक जर तुमचं 33.67 आलं असेल तर एकदम बरोबर आहे. त्यानंतर यातील शेवटचा प्रश्न क्वेश्चन 5 पहिला या ठिकाणी काय याची किंमत आणि त्यांना वरताले काढायचा होता. या ठिकाणी याची किंमत 15 आणि या ठिकाणी पर्सेंटेज प्रत्येक ह्याची 126, 54, 108, 72 आली असेल तर एकदम बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 5व्यातला या ठिकाणी ए आणि बीचे विद्यार्थी आहेत यानुसार होतं तर उत्तर अशा प्रकारे आलं तर तुमचं एकदम बरोबर आहे. तुम्हाला 40पैकी 40